आणि यानंतर आपण थेट विधानसभेमध्ये जाऊयात. देवेंद्र फडणवीस बोलतात. सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी कालची जी परिस्थिती मांडली ती वास्तविकता आहे. अचानक बऱ्याचशा भागामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झालेली आहे आणि शेतकऱ्यांचं नुकसान देखील झालं आहे. कालच माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आणि आपण आदेश दिलेले आहेत की त्या संदर्भात तात्काळ पंचनामे करावेत आणि जेवढं लवकरात लवकर मदत आपल्याला त्यांना देता येईल ती मदत आपण देऊ. आणि आपण जो उल्लेख केला की मागच्या मदतीकरता आपण पुरवणी मागणी घेतलीच आहे, त्यासोबत आपण आता धानाच्या बोनसचा जो विषय सांगितला त्याही संदर्भातला निर्णय करून त्याचे पैसे आता आपण देणं सुरू करतो. त्याची मागणी आपल्याकडे आलेली आहे, त्यामुळे निश्चितपणे तेही पैसे तात्काळ देण्यात येतील. ठीक. कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे. माननीय उपमुख्यमंत्री महोदय, मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम 2013च्या कलम 395च्या पोट कलम 1 मधील खंड ब अन्वये महाराष्ट्र भूविकास महामंडळ मर्यादित यांचे सन 2019-20 व सन 2020-21 या वर्षाचे लेखापरीक्षण अहवाल सभागृहासमोर ठेवतो. महोदय, मी आपल्या अनुमतीने तापी पाटबंधारे विकास महामंडळ अधिनियम 1998च्या कलम 47चे पोट कलम 4 अन्वये तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव यांचा सन 2020-2021 सन 2021-2022 या वर्षाचा अनुक्रमे 23वा व 24वा वार्षिक वित्तीय अहवाल सभागृहासमोर ठेवतो. सदर अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यास झालेल्या विलंबाची कारणे सोबत जोडली आहे. लेखापरीक्षण अहवाल व वार्षिक वित्तीय अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. माननीय वस्त्रोद्योग मंत्री अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम 2013च्या कलम 395च्या पोट कलम 1 मधील खंड ब अन्वये महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ व महामंडळाची उपकंपनी दी प्रताप स्पिनिंग रिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनी मर्यादित अंमळनेर यांचा सन 2021 या वर्षाचा अनुक्रमे 56वा व 121वा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.